टॉस या ठिकाणी उमेशजी सोनवणे साहेबांच्या शुभास्य केला जाईल, परंतु त्या अगोदर करणला ज्यानं 10 धावांचं संरक्षण करत असताना राया संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलं. करणला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी नक्कीच 10 धावांचं संरक्षण केलं. चला, टीम जय हनुमान टेंबोली वनू स्पोर्ट या नावानं हा संघ खेळतो आणि आरसीसी राया क्वार्टर फायनल नंबर 3 या स्पर्धेतील कोणता तिसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल जो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला आमी शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक. आम्ही शेलारकर अशी मागणी अप्पूची आहे आणि आम्ही शेलारकर आलेला आहे. नक्कीच उमेशजी सोनवणे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती बसावं. यस, सोनवणे साहेबांच्या शुभास्य आपण करण थोडं फास्ट आहे. खरोखरच आज करण दिनू भोईर आपण सुद्धा यायचं आहे. दिनू भोईर यांना तर अशी गोलंदाजी बघितल्यानंतर त्यांच्या जुन्या काळाची आठवण येतच असेल, कारण भरपूरदा त्यांनी अशा मॅचेस जिंकवलेल्या आहेत. वेल्डन करण, जबरदस्त गोलंदाजी केली आणि एक मोठ्या संघासमोर नीडरपणे खेळला. विदाउट प्रेशर त्याचा खेळ पाहायला मिळाला. नक्कीच आता दोन्ही कॅप्टन सोबत आपण चर्चाही करणार आहोत. अप्पू, टॉस जिंकलेला आहे, 4 षटकांचा सामना, समोर टेंबोदी टीम, काय निर्णय? फिल्डिंग. का फिल्डिंग करणार आहेस? या अगोदर तुम्ही बॅटिंग करताना खूप मोठं टार्गेट दिलं होतं, आता पुन्हा एकदा धावांचं संरक्षण करताना जिंकला, तरी फिल्डिंग का करणार आहेस? काय कारण? कारण काही नाही, टीमचा डिसिजन आहे. टेंबोदीच्या विरुद्ध एखादा सामना तुला आठवतोय या वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये रायासोबत तो सामना झाला होता आणि तिथे काय रिझल्ट आलं होतं? यावर्षी तर नाही झालं आहे, याच्या आधी 2-3 सामने झालेत, पण चांगले झालेत. टेंबोली जिंकले की राया जिंकलेला आहे? मोस्ट ऑफ द टाइम राया जिंकले. क्या बात आहे, म्हणजे तुमचा रेकॉर्ड चांगला आहे टेंबोलीच्या विरुद्ध. शुभेच्छा असतील. परेश गोराटकर, एक वेगळं आव्हान सांगितलं कॅप्टनने की आमचा रेकॉर्ड टेंबोली समोर चांगला आहे, परंतु आता भिवंडीमध्ये आलेले आहेत आणि भिवंडी समोर एक वेगळं आव्हान असेल, रायासमोर, टेंबोली समोर. बॅटिंग करणार होतास की फिल्डिंग करणार होतास? बॅटिंगच करणार होतो आम्ही. मग मनासारखं झालेलं आहे. 4 ओव्हरमध्ये काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील आणि तुला काय वाटतं इनिशियल ओव्हरमध्ये कोण चांगली सुरुवात करेल? जास्तीत जास्त रन जेवढ्या होतील ना तेवढ्या करण्याचा प्रयत्न करू, कारण की राया पण खूप चांगला संघ आहे आणि जास्त करून यश करून अपेक्षा जास्त आहेत आम्हाला, कारण का तो खूपच बॅकफूटला जात चालला आहे, पण तो कमबॅक करेल. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर होईलच तो. क्या बात आहे, नक्कीच. आणि खरं तर ज्या वेळेला आपल्या संघातील एखादा खेळाडू बॅट फॉर्ममध्ये असतो त्यावेळेला त्याला बॅक करणं गरजेचं असतं कॅप्टन म्हणून, आणि तुझ्या टीमकडून नेहमीच त्याला पाठराखण झालेली आहे. आणि एक महत्त्वाचा क्वेश्चन, कशी वाटली स्पर्धा? कारण तुझ्यासोबत जास्त बोलण्याची संधीच मिळाली नाही. एकंदरीत तुझं मनोगत जाणू इच्छितो की स्पर्धा एकंदरीत कशी भरवली आहे? प्रथम तर माझी ज्या दिवशी मॅच होती ना त्या दिवशी आम्ही क्वालिफाय झालेलो आणि मुरबाडला पण याच दिवशी मॅच आलेली, तर मी सचिनला का कोणाला तरी मी बोललो की असा असा विषय झाला आहे म्हणून, तर आम्ही नाही खेळू शकत आहे. तर त्यांना टीम ॲडजस्ट होत नव्हती, पण त्यांनी ॲडजस्ट केला, त्यांचा धन्यवाद करतो. आणि त्या दिवसानंतर, कारण का मला माहिती आहे इथलं आयोजन काय आहे ते, हे शब्द नाही ते असं बोलायला, कारण का 1 करोड रुपये प्राईज जरी ठेवला ना तरी पण असं आयोजन करणं सोपं नाही आहे आणि हे शेलारकरच करू शकतात असं मला वाटतं. क्या बात आहे, शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेले आहे आणि टॉस जिंकला आरसीसी राय टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम वनू स्पोर्ट जय हनुमान टेंभोदीला. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया आपण लगेचच मैदानाकडे. थँक्यू.
मान्यवर कक्षामध्ये पहिल्या दिवसापासून खरं तर ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो, शेलारचं कोणताही कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, उमेशजी सोनावणे साहेबांचं मोलाचं योगदान नेहमीच शेलारकरांना लाभत असतं आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण येथे करणार आहोत. नक्कीच भिवंडी पश्चिमचे सन्माननीय आमदार महेशजी चौगुले साहेब यांचे निकटवर्ती आणि अगदी जवळचे सवंगडी आणि शेलारकरांना नेहमीच उमेश सोनावणे साहेबांची मोलाची साथ लाभणारे असं व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी लेजंड क्रिकेटर दिनू भोईर आणि सोबतच निशाल भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उमेशजी सोनावणे यांना सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. विराज 11 या नावानं त्यांचा संघ देखील तुम्ही सातत्याने बघत आलेलात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. थँक्यू आणि जाऊया आता आजच्या दिवसातील शेवटची लढत. तेजस जोबी तुमच्यासोबत. जाऊया. थँक्यू सो मच समी ठाकरे सर आणि वेलकम उमेशजी सोनावणे साहेब. चला मॅचला आपण इथे मात्र सुरुवात करूयात. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर अप्पूला आणले गेले आणि प्रदीप पाटील आणि विरेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहत आहे. मासल्या करूया सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय चेंडूला. नो मॅन झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि निघून जाईल. सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार, 4. ते गाणं आपण कंटिन्यू करूयात. पहिल्याच बॉलवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहिलाय. हो, पुढचा बॉल यावेळेस थोडासा फटका कदाचित त्याच पद्धतीने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर एक सिंगल इथून मात्र आपल्याला कन्वर्ट होताना इथून मात्र पाहायला मिळाली. एक धाव इथे मात्र मिळतीये. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 5 या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरिता किंवा एक आपल्या संघाचं नाव, आपलं अस्तित्व कायम राहण्याकरिता फायनल डे पर्यंत होणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धावफैकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या इथून मात्र आपण पाहताय. अब्बूला आणले गेले. समोर बॅटर विनेश पाहायला मिळतोय. एक धाव कन्वर्ट झाल्यानंतर वंडर आपण जर का बघितलं तर प्रतीक टार्झन या नावाने ज्याला ओळख मात्र मिळाली आहे. एक चांगली सुरुवात ज्याने करून दिली गेली होती. यावेळेस नो बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी इथून मात्र दर्शवला गेलाय आणि उंची जास्त पाहायला मिळाली. आपण यावेळेस इथून मात्र पाहू शकताय आणि नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला गेलाय. पुढचा येणारा चेंडू फ्री हिटचा इथून मात्र आपण पाहताय. ऑन स्क्रीनवर आपण पाहताय. बैठक ज्या पद्धतीने कन्वर्ट करावी त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव मिळती आहे. धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट्स आहे आणि आपण बघितलं तर प्रतीक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पहा. फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चांगला ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. सरळ सीमा रेषा पार. चौकार, 4.
6. आपल्याला सध्या तरी तर मात्र पाहायला मिळालाय. टेंबोलीकर आता मात्र खुश होताना पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. शानू सर आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने एक स्माईल पाहायला मिळते आणि ते दर्शवत आहेत व्हाईट बॉलची एक धाव एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18-18 या अंकावर आपण पाहताय आमचं खेळाडू कक्ष आणि खेळाडू कक्षामधील आमचे संपूर्ण टेंबोलीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस आग्या वेगळ्या शैलीनं दोन्ही बाजूनं आधी थोडंसं फसवलं गेलं बॅटरला आणि पाहिजे त्या दिशेनं या चेंडूवर ट्रॅव्हल केलं गेलं. अंतिम क्षणी आपल्याला इथून मात्र पाहू शकताय चौकार पाहायला मिळाला. आता मात्र टार्झन मैदानाच्या आतमध्ये टार्झन सारखी ज्या पद्धतीने टार्झनचा एक वेग होता त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येऊन धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22-22. ओरिजिनल असेल तर आपण वाजूयात कारण चांगले गीत आपल्याला पाहायला मिळालं. जगदीश पाटील ओरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22-22. आमचं VIP डाईस आपण सध्या तरी आमच्या इथून मात्र पाहताय. आमचे नीरज आहेत. नीरज आपण असंख्य आमचे हर्ष सुद्धा पोहोचलेत. क्या बात आहे. प्रतीक दळवी सुद्धा आहेत. मॅन ऑफ क्रायसिस या नावानं ज्यांना ओळख मिळाली आणि हर्ष सुद्धा आहेत आज या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. दीप पाटील सुद्धा आहेत. दीप पाटील यांनाही आपण पाहताय. गोलंदाज सय्यद दुसऱ्या षटकाला प्रारंभ शुभारंभ झाला आणि माईजला आणले गेलं. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस अनिकेतजींनाही आपण पाहताय. अनिकेतजी गुंदोलकर ब्रँडेड पर्सनॅलिटी एक स्माइल स्मित हास्य पाहायला मिळालं. कुछ तो राज है पता चलेगा बाद में. माईजला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर निर्धाव फेकी. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला होता. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि यावेळेस पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पण तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी केली गेली. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. नक्कीच इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फेकी झाली आणि त्याच्यानंतर रनआउट करिता ही मागणी आहे. आपण पाहू शकताय फेकी झाली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पण जमू नका. जो काही डिसिजन येईल तो येईल. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या थोडंसं फास्ट. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत तशी पोहोचली. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटर नॉट आउट आहे. सेफ आहे बॅटर. बाल बाल बच गए असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. हीच करण वारगडी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत राहुलजींनाही आपण पाहिलं आमच्या मुख्य व्यासपीठावर. राहुलजी आणि करण वारगडे आपल्याला पाहायला मिळतात. दोन चिमुकले सुद्धा आहेत. त्यांनाही आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर आमच्या. करणजी थोडे बिझी आहेत पण काम त्यांचं खूप सारं आहे. मी अगदी पहिल्या दिवसापासून पाहतो या व्यक्तिमत्वांना सातत्यानं
हॅट्रिक दरम्यान आदरणीय उमेशजी सोनवणे साहेब या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. हो, थँक्यू सो मच. 24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मात्र अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फेकी होईल तोपर्यंत धावा किती मिळतील तर पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धाव्याने 25 या अंकावर धावफलक. पहा, पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्या होत्या, पण या षटकामध्ये माई झाल्यानंतर धावांना रोख, कदाचित ही धावसंख्या ती वाडा भिवंडी रोडवर चालली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढे लाईव्ह स्क्रीनला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात विजयजी. नंतर आमचं कॉमेंट्री बॉक्स थोडंसं आम्हाला आता मात्र असं पाहावं लागेल. नक्कीच जॉन्टी सुद्धा आपण त्यांनाही पाहताय आणि येस मिस्टर ललित गुंदोलकर, कोण विसरणार या व्यक्तींना, त्यांनाही आपण पाहताय. निखिल भोईर सुद्धा पाहायला मिळतात आणि क्या बात आहे, ललित गुंदोलकर यांनाही आपण पाहताय. खूप सारी मेहनत, डॅशिंग पर्सनॅलिटी आमचे धीरजजी सुद्धा पाहायला मिळतात. हॅन्डसम बॉय. हे सगळे आमचे चेहरेत, कारण यांनाही दाखवणं गरजेचं आहे. ही स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये पडद्यामागचे हिरो आहेत आमचे. आणि पहा, आपण त्यांची ओळख तर आम्ही करून देतोच, पण हे व्यक्ती पहा, हे सगळे आमचे जे आहेत, अनिल केत गुंदोलकर साहेब, दानशूर व्यक्तिमत्व, 2 नंबरचे ट्रॉफी स्पॉन्सर. आपण त्यांना पाहताय, हे सगळे आमचे हिरो आहेत. एकदा जरूर यांच्याकडे पहा. एवढे मोठे डोलारा उभा करणं सोपं नसतं. प्रत्येकाच्या साथीने अक्षय पाटील यांनाही आपण पाहिलं. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. यावेळेस इथून मात्र अरमानला आणले गेले. अरमानचा आपण पहिलाच बॉल बघितला तर आगळ्या वेगळ्या शैलीनं इथे मात्र हा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तोपर्यंत धावा मिळाली ती म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावत असताना 30 या अंकावर धावफलक जाऊ पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 30 या अंकावर अरमान आहे. गोलंदाज सय्या. ओ, यावेळेस पहा बैठक येण्याचा प्रयत्न होता. स्क्रीनला आपण पाहताय वंडर बॉय ऑफ शेलार, TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग बेस्ट बॅटर, भिवंडी प्रीमियर लीगला ज्यानं फलंदाजी, ग्रामीणची ताकद काय असते हे ज्यांनी आपल्या फलंदाजीमध्ये दर्शवलं. वंडर बॉय ऑफ शेलार आपल्याला सचिन भोईर पाहायला मिळतो आणि खूप सारा फॅन क्रेज याही खेळाडूचा आपण सातत्याने या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. कारण अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा सचिन भोईर समोर गर्दी उभी होते, हे त्याचं खेळाचं कमवलेली किंमत सध्या तरी तो मात्र दर्शवत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चेंडू पसार झाला. कसा झाला हे कदाचित त्यालाही ठाऊक नाहीये, पण चेंडू पसार झाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, चौकार 4. पहा, आमचे लहान मुलं सुद्धा आहेत. कारण शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर क्रिकेटचे सामने बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. शाळेत असताना असं वाटत असेल की
कधी एकदाची शाळा सुटते आणि कधी एकदाची आम्ही मॅच बघायला पोहोचतो. हा याच्यातूनच मोठे होत असतात आणि त्याच्यानंतरच क्रिकेटर इथे मात्र घडत असतात. इथून धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली. आपलंही स्वागत, क्या बात आहे गुरुभाई. गुरुभाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांची चर्चा तर खूप असते या शेलार नगरीमध्ये. गुरुभाई की बोली जैसे बंदूक की गोली, आणि त्यांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं शेलारकरांचं. आणि चला गुरुभाई एकदा हाय करायचंय आपण सगळ्यांना. गुरुभाई से हाय. नक्कीच, क्या बात आहे. गुरुभाईंनाही आपण पाहत आहे. चर्चा आहे या व्यक्तिमत्वाची. आणि हेच प्रेम असतं क्रिकेटवरचं, जे सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अरमान. हो, घातक गोलंदाजी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. स्ट्रॉंगली अपील इथे मात्र केलं गेलं. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे, जी की लेग बाईटच्या स्वरूपात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. रडारमध्ये नसावा. पंच आमचे तीक्ष्ण डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका निभावत आहेत आणि चांगले डिसिजन त्यांचे आम्ही गेले आजचा 5वा दिवस आहे आणि तिथे मात्र आम्हाला पाहायला मिळत आहेत. चेक. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे माजी सरपंच ग्रामपंचायत शेलारचे आदरणीय रवी गुंदोलकर साहेब आणि किरण बोईर साहेब त्यांच्या सोबतच जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये सदिच्छा भेट देत असताना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली 35-35. गोलंदाज सिया स्ट्रोक चांगला होता. वेलकम. आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. प्रयत्न करायला काय जातं, धावत आला आणि एक हातानं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. भले चेंडू पाहिजे त्या मनस्थितीमध्ये अडला नाहीये, पण अडवण्याचा प्रयत्न आणि धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. षटक संपलं. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. ग्रामपंचायत शेलारचे आदरणीय रवी गुंदोलकर साहेब आणि सोबतच किरणजी बोईर जे चांगले क्रिकेटपटू देखील आहेत 40+चे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज खरं तर मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण बघितली. हे प्रेम खऱ्या अर्थानं आम्ही शेलारकर आणि या शेलारच्या क्रिकेटवरती तुम्हाला बघायला मिळालंय. आणि आज हीच मंडळी आज खऱ्या अर्थाने ही पोच पावती देते की शेलारकरांनी हाती घेतलेलं कार्य आजवर कधीच अपयशी झालेलं नाहीये. याचं कारण आणि याची पोच पावती देणारं ही सर्व मंडळी आणि हे फुलून आलेलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्माननीय रवी गुंदोलकर साहेब आणि किरणजी बोईर आपलं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. क्या बात आहे. एक रुमाल घेऊन आमचा प्रेक्षक राजा आहे, त्यांनाही आपण सध्या तरी पाहत आहे. थोडंसं रेलिंगला टेकून नका उभे राहू मित्रांनो. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता करण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून आपण पाहत आहे. चला करण, गेम स्पीडअप करा मित्रांनो. 5 षटकांचे सामने जर का 4 षटकांवर येत आहेत तर आयोजकांच्या वेळेचा विचार करणे आपलं अद्य कर्तव्य आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा, केचून मारला गेलाय चेंडूला. बाउंड्राईच्या दिशेने जाणारा चेंडू पहिल्याच बॉलवर दिमागदार स्वागत. चौकार 4. या बात आहे. सुरेख गीत आपल्याला इथं मात्र पाहायला मिळालं. 1 बाउन्स क्लिअर करून चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या बढतीने 41. पुढचा बॉल आताही मात्र 360 अंशाचं मैदान शेलारकरांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलंय. तर 360 अंशामध्ये फलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ती फलंदाजी मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार 4.
आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नीरज आणि प्रेक्षक राजा खुर्ची घेऊन सुद्धा खुर्चीवर बसून सुद्धा आनंद लुटतात. झाडाची सावली परफेक्टली पकडली आहे त्यांनी आणि परफेक्ट जागा आपल्याला पाहायला मिळते. चला प्रेक्षक राजा आपण सुद्धा एकदा हाय करायचं आहे. कॅमेरा आपल्या दिशेने आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला. नावं माहिती असती तर आम्ही पोहोचवली गेली असती. लगातार 2 चेंडू 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल याही वेळेस कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक होईल तिथे मात्र आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हाही मिळालाय लगातार तिसरा चौकार. 4 आणि 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या थांबवली गेली असताना आता मात्र अटॅक 49 या अंकावर धावफलक. ओ पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवत आहेत. एक धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपातली मिळते आणि धावसंख्या 50 वैयक्तिक नाही पण सांघिक स्वरूपातलं अर्धशतक धावफलकावर सध्या तरी जॉईन होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल स्विच हिट इथे मात्र दर्शवलं गेलंय. व्हेरिएशन दर्शवलं गेलं आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे संतोष बामा भोई स्ट्रँड मध्ये चौकार. 4 पाहायला मिळाल्यात. खरं तर विकेट हॅट्रिक असते पण मी पुन्हा एकदा म्हणेन आपल्या भाषेत म्हणायचं तर चौकार हॅट्रिक सलग 3 चेंडू 3 आणि चौथा जर ठोकला तर डबल हॅट्रिक जी की मैदानाच्या आतमध्ये आहे. चौकारची पाहायला मिळते. पाऊलांचा वापर केला गेला. दमखम पाऊल पुढे टाकून फटका कन्वर्ट करत असताना इथून मात्र दर्शवलं गेला. शैली अलग आहे या खेळाडूची फलंदाजीची. पहा प्रतीक बाद झाल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी मात्र जो टेंबिवली संघ आहे तो कुठेतरी मात्र थोडासा डगमगला की काय पण तो न डगमगता आता मात्र ती मोनिशनं बाजी इथून मात्र सावरली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या अंकावर. पुढचा बॉल खूप सारा चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फेकून दिलं जातं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 षटक संपत क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 63 विजयाकरिता 62 विजयाकरिता 63 63 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलंय. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया चेन आणि जॉईन होतील तुमच्या समवेत. समीर ठाकरे सर तुर्तास मी थांबतोय आजच्या दिवसामध्ये बोलण्याची संधी मला इथे दिली त्याबद्दल मी जय बजरंग पॉवर शेलार चषक आणि आम्ही शेलारकर यांचं मनपूर्वक आभार मानतो. बोलताना काही चुकी झाली असेल तर हात जोडून आम्ही क्षमा मागतो. तुर्तास थांबतोय आपण नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा 25 तारखेपर्यंत या चषकाचा थरार. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. थँक्यू. स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतो आणि आज पुन्हा त्यांनी वेळ दिला त्याबद्दल शेलारकरांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कीप इट अप तेजस. चांगला फ्लो सध्या समालोचनामध्ये तेजस रुबी यांचा तुम्हाला ऐकायला मिळतो आणि सातत्याने पुन्हा येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आपल्याला नक्की दिसतील. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे पहा ड्रोन कॅमच्या साह्यानं एरियल व्ह्यू तुम्ही पाहतात. विहंगम दृश्य या स्पर्धेच्या या ठिकाणी कॅप्चर करण्यात आले. प्रतीक परब अगदी प्रोफेशनल कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषकाचा काय दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी नदी किनारी आणि भिवंडी शहरालगत वसलेलं हे गाव म्हणजे शेलार गाव आणि या शेलार गावामध्ये हा क्रिकेटचा महोत्सव हे संपूर्ण या ठिकाणी क्षणचित्र कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. VIP शामियाना सोबतच स्वर्गीय संगीता साळके स्टुडिओ आणि हे सर्व प्रेक्षक स्टँड्स आणि
चहू बाजूने गर्द हिरवीगार झाडी तुम्ही पाहतायत मैदानाच्या आणि देवी आणि मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेमध्ये ही जी सजावट तुम्ही पाहतायत याचं संपूर्ण श्रेय मी खरं तर देवी आणि मंडप डेकोरेटर्सला देणार. ज्या प्रकारे त्यांनी हे मैदान सजवलं आणि बाजूला या विभागातील या पंचक्रोशीमधील अनेक विद्यार्थी ज्या शाळेनं घडवले ती शाळा तुमच्या मैदानाच्या अगदी बाजूनच या ठिकाणी पाहतात. शारदा विद्यालय ही शाळा तुम्ही बाजूला पाहता जिथे अनेक विद्यार्थी या पंचक्रोशीमधील घडले. इव्हन आमच्या जुनांदुर्गी गावामधून देखील बरेचसे स्टुडंट त्याच शाळेमध्ये घडलेले आहेत आणि त्याच्या बाजूने बसलेलं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. आणि हे जे तुम्ही चित्र पाहतायत हे पेंटिंग कोरडे आपल्या गावातील कलाकार. शेलार गावामध्ये कुठलीच कमतरता नाहीये. अनेक फेमस मूर्तिकार आहेत, अनेक पेंटर आहेत, अनेक डिझायनर आहेत. त्याचबरोबर मी अगोदर उल्लेख केला की भजनी बुवाई आहेत, सिंगर आहेत, डान्सर आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत, पैलवानी असावेत, कुस्ती खेळणारे, म्हणजेच सर्व गुण संपन्न असणारे हे गाव. आणि हा जो कॅमेरा वर्क तुम्ही पाहतायत प्रतीक परब हे सुद्धा आपल्या शेलार गावचेच आहेत आणि त्याच्यामध्ये काही शाळेतील स्टुडंट देखील दाखवलेत. आणि हा कॉम्बॉक्स माझ्या सोबतीनं जॉन्टी भोईर ॲज अ स्कोरर तुम्हाला सध्या त्या ठिकाणी बघायला मिळतात या रीलमध्ये ड्रोन कॅमच्या सहाय्याने. आणि बाजूला टॉस बॉक्स रघुनाथ त्रिंबक भोईर ज्यांच्या नावानं तयार करण्यात आलेला टॉस बॉक्स हे दोन्ही खेळाडू कक्ष. परंतु सामना महत्वपूर्ण सध्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील अंतिम लढत आणि जेथे टार्गेट 63 धावांचं सेट करण्यात आलं. 4 ओव्हरमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली. करण ज्या करणनं आज 10 धावा वाचवल्या त्याच करणच्या विरुद्ध 25 धावा पूर्ण केल्या. मोनिश पाटीलच्या बॅटमधून चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. प्रतीकनं सुरुवात चांगली केली आणि तब्बल आता 63 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी पार करायचं आहे. वेदांत पाटील षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ. आज कामरान कुंगलेने एक अर्धशतक झळकावलंय. अप्पूच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात परंतु सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठीची ही लढत आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे होतोय. एरोप्लेन सध्या या मैदानावरून चाललंय आणि त्याचंही चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न कॅमेरामॅनने केला. वेदांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर कामरान कुंगले पहिला बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला पकडलाय जेल. पहिल्या चेंडूवरती सफलता. मंदार गोराटकर चेंडू खाली कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये. पहिला धक्का आरसीसी राया टीमला. पहिला चेंडू अगदी समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि कामरान कुंगले पहिल्या मॅच मध्ये खरं तर अर्धशतक झळकावलं परंतु तदनंतर लागोपाठ 2 मॅच मध्ये शून्यावर हा खेळाडू बाद होताना आपण पाहिलाय. म्हणजेच कुठेतरी आता जो सातत्य कामरानकडून येणं गरजेचं होता तो सातत्य त्याला टिकवता आलेला नाहीये आणि तो फॉर्म त्याला दाखवता आलेला नाहीये. शोएबान नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर शोएबान येतोय आणि आज मी सकाळीच उल्लेख केला ना की आज शेलार गावामध्ये हे मामाचं गाव सगळ्यांसाठी चांगलेच राहिलेलं आहे. मग तो दीप असेल लिंबवलीचा, त्याच्यानंतर ओम पाटील असेल कामतगरचा आणि आता मंदार गोराटकर असेल टेंबवलीचा. मामाच्या गावामध्ये नेहमी चांगला खेळ प्रत्येकी बाच्यांचा राहिलेला आहे. पहिल्याच बॉलवर सफलता त्या ठिकाणी मिळाली आणि वेदांत मला आठवतं की भिनारच्या विरुद्ध वेदांतला 3रं षटक दिलं होतं. तेथे कुठेतरी कर्णधारानं असं वाटलं की त्याला थांबवलंय कुमार करिता हेमंत करिता चर्चा करू आपण. परंतु मी म्हणेल की वेदांतचं हे पहिलं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये तो नेहमी चांगला खेळलाय. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना त्याने बांधून ठेवलाय. इथे एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि एक्साच्या मदतीने आता धावफलकाला सुरुवात. शोएबान आणि अप्पू या 2 खेळाडूंवरती जबाबदारी असेल. या स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा कामरान या मॅच मध्ये शून्यावर आउट झालाय. त्याच्यामुळे आरसीसी राया टीम आता थोडीशी संकटामध्ये अडचणीमध्ये असेल. वेदांत पुन्हा एकदा यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा हवेत आहे चेंडू.
डीप मधून आदित्य बॉल खाली जरूर पोहोचलाय. आणखी एक झेल त्यानं पकडले आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का आरसीसी राया संघाला. लागोपाठ त्या ठिकाणी 2 विकेट प्राप्त करत असताना शोभान देखील आउट होतोय आणि आता दबाव. खरं तर या महत्वाच्या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता, आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेला तो प्रश्न निर्माण झाला होता की इथून आता अंतिम हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील कदाचित धावांचा पाठलाग करताना समस्या येऊ शकते, तरी देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय का, आणि जरूर आता तो निर्णय कुठेतरी अंगाशी येताना दिसलाय. कारण पहिल्या डावामध्ये टेंबवलीकरांनी धावा वेगानं बनवल्या, तिथे त्यांना हवेची साथ मिळाली, वातावरणानेही साथ दिली आणि त्याच्यानंतर मोनिसचा प्रतीकचा खेळ चांगला राहिला. हे सध्या तुम्ही पाहू शकता. राहुल भोईर, करण वारगडे आणि निशाल भोईर हे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि VIP डायजवरून ते सध्या आता ऑब्झर्व करतायत की आणखी काही कमतरता नाही ना आपल्या स्पर्धेमध्ये, उद्या त्याच्यामध्ये चेंजेस करावं. परंतु कुठलीच कसर सोडलेली नाहीये मित्रांनो या स्पर्धेमध्ये. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या मदतीने आणखी एक धाव. स्कोर आता एका धावेने पुढे जाताना 2 या आकड्यावरती. 2 ऑन द बोर्ड नाव. लास्ट ओव्हरमध्ये ज्या 25 धावा आल्या त्या 25 धावा कुठेतरी दबाव वाढवताना दिसलेल्या आहेत. वेदांत पाटील समोर माईच, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्सचा प्रयत्न केलाय, पुन्हा हातभर चेंडू वळवतोय. नवीन चेंडू इतका वळवणं सोपं काम नाहीये, परंतु वेदांतनं ते अलगद करून दाखवलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते करून दाखवले आणि फार कमी वेळेमध्ये या खेळाडूनं एक चांगली भरारी घेतली. आणखी एक डॉट बॉल माईकच्या विरुद्ध. ऑन द राईज थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल खडे समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, कटर पाहायला मिळाला. लागोपाठ अशा पद्धतीचे येणारे डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना आरसीसी राया टीमवरती. काय सामना जिंकला होता, हिस्टोरिकल विजय त्यांनी प्राप्त केला होता, ज्या वेळेला जय हनुमान पोहगावच्या विरुद्ध 31 धावांचं संरक्षण केलं 4 ओव्हरमध्ये आणि तो आरसीसी राया संघ इथपर्यंत पोहोचला. परंतु या सामन्यामध्ये टेंभोलीच्या विरुद्ध आता कमजोर कामगिरी त्या टीमच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. 2 धावा धावफलकावर. माईज लागोपाठ चेंडू डॉट खेळताना दिसलाय. पुन्हा मिस टायमिंग. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागलाय. तिसरा खेळाडू बाद होतोय. आरसीसी राय टीमला तिसरा धक्का. तिसरा खेळाडू या ठिकाणी बाद झाला आणि वेदांतला ही तिसरी सफलता या ठिकाणी मिळालेली आहे. नवीन बॅटर ताबिश. आरसीसी राया संघ आता बॅकफुटला तुम्हाला बघायला मिळतोय. ओव्हर द विकेट. ओ पुन्हा कटर आहे. स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर पहिला षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. फक्त 2 धावा वेदांतनं आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 3 इम्पॉर्टंट विकेट प्राप्त करताना दिसल्या आणि इथून आता येणारे 18 बॉल शिल्लक, 61 धावांची गरज. आस्किंग रन रेट मध्ये आता वाढ झाली आणि इथून आता 3 ओव्हरमध्ये 61 धावा करायच्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक पाटील आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 18 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेटमध्ये वाढ. 20च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील.
सामना जिंकण्याकरिता. आणि आता नॉन पॉवर प्लेमध्ये मोस्ट ऑफ फिल्डर तुम्हाला बाउंड्री रायडर्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. अप्पू कुंगले हा खेळाडू जोपर्यंत आहे तोपर्यंत विजयाच्या आशा कायम असतील. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, पहिला चेंडू या ठिकाणी सन्मान दिला. यॉर्कर लेंथ होतं आणि धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही अप्पूनं. आता अप्पूला माहिती आहे की सिंगल डबलनं आपण हा सामना जिंकू शकत नाही. जॉन्टीला तुम्ही पाहताय सध्या खूप चांगलं गुणलेखन केलेलं आहे जॉन्टीनं या स्पर्धेमध्ये. कॅमेरामॅननं बरोबर कॅप्चर केलंय. लॉफ्टेड इट ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या 3. आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. सिंगल डबलनं तुम्ही स्कोर पुढे न्याल परंतु विजयाकडे स्कोर नेणं कठीण आहे. जय बजरंग पावर शेलार चषकातील 5वा दिवस यशस्वी तुम्हाला संपताना दिसतोय. याचं कारण आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि वेळेवरती आलेले सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी अपार कष्ट घेतले आणि एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आज या शेलार गावामध्ये तुम्हाला बघायला मिळाली. लागोपाठ प्रतीक देखील डॉट बॉल फेकतो. या ठिकाणी दबाव जो आहे तो अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा कोलात टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आलाय. फक्त एकच धाव. आता थोडीशी शांतता दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. याचं कारण एकतर्फी सामना होतोय. धावांचा पाठलाग दिसत नाहीये. उद्या आवाज बीना आर्चच्या विरुद्ध सिकंदर स्पोर्ट महापोली असा पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. उद्या दोन्ही कॅप्टन ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि त्या ठिकाणी मिळेल फक्त एकच धाव. उद्या दुसरा सामना बंद्रा मारुती काल्लेर विरुद्ध टेमघरपाडा. उद्या तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल विलास स्मृती रहाणालच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली. उद्या SD केवनीच्या विरोधात वीर तानाजी दापोडे असाही सामना तुम्हाला बघायला मिळेल. भालचंद्र क्रीडांगण शेलार येथे रंगत असलेला क्रिकेटचा महासंग्राम. आणखी एक विकेट प्रतीकला मिळाली आहे सफलता. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. च्या हातामध्ये आता चेंडू सोपवला. इथून 12 बॉल 58 ची गरज आहे. याचा पहिला फुल टॉस आणि स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केला. कॅप्टन परेश गोराटकरनं सांगितलं होतं की यश सध्या थोडासा स्ट्रगल करतोय परंतु बघा ज्या वेळेला चांगला फॉर्म असतो त्यावेळेला आपल्या टीमसाठी तो नेहमीच चांगला करताना दिसला. परंतु ज्या वेळेला त्या खेळाडूचा बॅट फॉर्म असतो ना त्यावेळेला बॅक करणं संघाचंच काम असतं. आणि कॅप्टननं सांगितलं की आम्ही त्याला नक्की सपोर्ट करत राहू आणि तो एक दिवस नक्की पुन्हा त्याच फॉर्मात येईल. यशकडे ती संधी आहे की आज पुन्हा त्यानं सिद्ध करावं. बॉल हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रतीक तेथे सज्ज होता झेल घेण्याचा प्रयत्न परंतु इथे कॅच पकडू शकलेला नाही आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अप्पू कुंगले स्ट्रायकिंग एंडला. आज या स्पर्धेतील हाय स्कोर या टीमनं बनवला. त्याच्यानंतर लो स्कोरिंग डिफेंड देखील याच टीमनं केला परंतु या सामन्यामध्ये आता बॅकफुटला संघ तुम्हाला बघायला मिळतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगली लाईन ऑप्शनच्या बाहेर हा बॉल देखील होता आणि आणखी एक डॉट बॉल. हळूहळू तर औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल शेवटचा सामना काय रंगला होता. 6:15 वाजले तरी प्रेक्षक इथून हळत नव्हते. याचं कारण काय तर दिवे आणि कोपरच्या मध्ये तो रंगलेला सामना अगदी चेंडू दिसणं कठीण झालं होतं. त्या परिस्थितीमध्ये 4 चेंडू राखत दिवेकरांनी 41 धावा चेस केल्या होत्या. फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा खोदात टाकलाय. आता लेंथवर चांगलं काम करतो यश. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
फरार झाला आणि सरळ मिड विकेटच्या पलीकडे गेला आदित्य. वन ऑफ द ग्रेट फिल्डर, परंतु आता ह्या वेळेला थोडंसं मिस जजमेंट पाहायला मिळालं. यश पुन्हा एकदा. ओ हो, या वेळेला उडव द्या बॉल. चेंडू खाली आदित्य येतोय. आता चूक होणार नाहीये. विकेट मिळाली आहे. बॅटर गॉन. सफलता. नवीन बॅटर सुलतान खान, टीमचा स्पॉन्सर देखील आहे. ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि हो, यशच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराबच पाहायला मिळाल्याच. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्णही झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 50 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता स्वतः कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 6 बॉल आणि 50 ची गरज. एकतर्फी हा सामना तुम्हाला बघायला मिळतो. याचं कारण सुरुवातीला फलंदाजी लाजवाब परेश गोराटकर. सेमी फायनलचे दरवाजे उघडत असताना जय हनुमान वनू स्पोर्ट या नावानं खेळत असलेल्या सातत्याने आपण पाहतोय टिटवाळा परिसरामधील पॅकर योगेश पाटील सातत्याने या संघाला बॅक करत असतात. एंट्री त्यांची कुठेही करत असतात आणि या टीमनं आज त्यांचंही नाव भरपूर मोठं केलेलं आहे. आणि पहिला बॉल परेशचा सिक्सर. सिक्सर आणि परेशचं स्वागत केलं सिक्सरनं. आता भरपूर जास्त धावा आहेत. परेश खरं तर आता जास्त गोलंदाजी करताना दिसत नाही, परंतु आता स्वतः आला गोलंदाजी करण्यासाठी. त्याला माहिती आहे इथून 6 सिक्सर जरी आले तरी आपणच जिंकणार आहोत. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा हुक केलाय. आणखी एक मोठा फटका. सिक्सर. बॅक टू बॅक 2 सिक्सर. सुरुवातीला प्रतीकनं 24 धावा बनवल्या, त्याच्यानंतर मोनिशनं 20 धावा बनवल्या आणि त्यानंतर भरपूर मोठं टार्गेट दिलं आणि त्या टार्गेटला स्पर्श करत असताना वेदांत पाटीलनं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिले. आणि जय हनुमान वनू स्पोर्ट टेंबोली आता सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. तिसरा संघ जय बजरंग गोरसे बी, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये गावदेवी केवनी दिवे औक्या याचा संघ तुम्हाला बघायला मिळाला. आणि आज वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघ सेमी फायनल कडे मार्गक्रमण करत असताना आणखी एक सफलता परेश गोराटकरला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. बहती गंगा में हात धोते हुए 2 विकेट आता स्वतःच्या नावावर केलेले आहेत. कारण कसं असतं ना की बऱ्याचदा आपलं प्रदर्शन चांगलं होत नसतं, परफॉर्मन्स चांगलं होत नसतं, त्यावेळेला इंडिव्हिज्युअली माइलस्टोन अचिव्हमेंट ही भरपूर महत्त्वाची असते. आता हॅट्रिक इथे केली जाणार का परेश गोराटकर कडून? प्रतीक पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जर विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय तर.
परेश गोराटकर हॅट्रिक बॉल, ओ क्लीन बॉल, विकेटची हॅट्रिक त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. परेश गोराटकर कॅप्टन ऑफ टीम टेंभोली. लागोपाठ 2 सिक्सर आले, परंतु हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या परेश गोराटकरनं देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना पुन्हा त्यानं सांगितलंय टायगर अभी जिंदा है. प्रणय पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज या विकेट हॅट्रिक साठी आलेले आहेत. परेश गोराटकर मालामाल, कारण 1000 रुपये तर जमलेले आहेत. मॅच तर जिंकलीच आहे, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. बघूया डबल हॅट्रिक पूर्ण करतोय का. 4 मध्ये 4 परेश, ओ हवेत आहे. 4 मध्ये 4 डबल हॅट्रिक परेशच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट त्यानं प्राप्त केले आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. वनुस्फोट जय हनुमान टेंभोली संघानं सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये हा तिसरा संघ पाहायला मिळाला आहे. चला, सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. ज्याने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 24, तो प्रतीक पाटील, टार्झन ऑफ टेंभोली क्रिकेट. प्रतीक ठरलाय या मॅचचा हिरो. प्रतीक ज्या वेळेला बॅटिंग करत होता, उमेश सोनावणे साहेबांची चर्चा सुरू होती की सध्या भन्नाट फॉर्मात आहे बाठ्या आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला प्रतीक, आपण यायचं आणि परेश गोराटकर यांच्यासाठी जे कॅश प्राइज आहे ते सुद्धा घेऊन या. आणि प्रणय पाटील, डेझी केक स्टुडिओ जून अंदुरकी, आपल्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे, ते सुद्धा परेशला आपण द्यायचंय. प्रतीक थोडं फास्ट आहे. परेशला देतो मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. चला, परेश गोराटकरला प्रतीकनं त्याचा सामनावीर डेडिकेट केलेला आहे आणि त्याच्यासाठी जे कॅश प्राइज आहे प्रणय पाटील यांच्याकडून सुद्धा आणि प्रतीक पाटील यांच्याकडून सुद्धा जीपे केलेत. थँक्यू सो मच. परेश, आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी रवीजी गुंदुलकर, किरण भोईर यांच्या शुभाशय आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी परेशला देत आहोत. तिसरा संघ ठरलाय आणि प्रणय पाटील यांच्याकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी आणि प्रतीक यांच्याकडून जीपे झालेले आहेत. ओके, कॅमेरामध्ये दाखवायला लागेल. वेल्डन. परेशचा शेड्यूल इथे संपला. उद्या ठीक 9 वाजता आपण पुन्हा मिळूया याच मैदानावर. पुन्हा जय बजरंग पॉवर शेलार.